बराच वेळ झालाय, अजून राधा आली कशी नाही? फोन लावून विचारू का? जरा विचार बघ. हॅलो राधा, अगं कुठेस तू? वेळ संपत चालली आणि काय? अगं बर ओके 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 ओके. काय 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 झालंय? काय चाललंय ना मला काही कळतच नाही. आता राधा तिथे ते मसाला कांडायला गेली होती, तर काय ते सामानाचं का मसाल्याचं काहीतरी प्रमाण कमी पडतंय म्हणते. मी जाऊन येऊ का पटकन? जा पट. नाही, राधाचा मसाला व्यवस्थित बनायलाच हवा. जर राधा हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करू शकली नाही तर घरात तिला खूप मोठा अपमान सहन करावा लागेल. सगळं चित्र बदलून जाईल घरातलं. नाही तेव्हा राधाचा मसाला व्यवस्थित बनवून दे रे बाबा. जरा मसाला व्यवस्थित बनला नाही तर माई राधाला घरातून घेऊन जाईल कायमची. नाही, हे असं होता कामा नये. कुठल्याही परिस्थितीत राधाचा मसाला व्यवस्थित बनलाच पाहिजे. होईल. राधाचा मसाला व्यवस्थित होईल, सगळं व्यवस्थित होईल. होणार नाही म्हणजे आता ऑर्डर पूर्ण होणार नाही. वाह. त्या क्लायंटनी जेवढं कौतुक केलं ना तिचं, तेवढीच लाच काढेल आता त्या अनाथ पोरीची. हो ना साहेब, तुमच्या विरोधात उभं राहून स्वतःसाठीच खड्डा खणल्यासारखं झालंय. आता तिने खणलेल्या खड्ड्यातच तिला कायमची पुरणार आहे मी. क्लायंटनी कौतुक केल्यावर हुरळून जाऊन बिराजदार नावाच्या वाघाच्या जबड्यात हात घातलाय तिने. आता साम दाम दंड भेद याचा पंजा हा बिराजदार कसा वापरेल ना, लवकरच कळेल तिला. तू वाट लावलीस ना त्या मसाल्याची? हो साहेब. पहिल्यांदा मला असं जाणवतंय की तू तुझ्या बापासारखा नाकारता नाहीयेस. ही जर अशीच कामगिरी पार पडत राहिलास ना तर लवकरच आमच्या पंक्तीला येऊन बसशील. सुमित, ते छोटं पाकिट दे. ह्याला बक्षीस आहे तुझं. आत्ता एवढंच आहे, पण नंतर त्या अनाथ अनावरस मुलीच्या व्यवसायातनं तुला मिळतीलच. थँक्यू साहेब, खरंच थँक्यू. आता बदनामी तिची होईल आणि पुन्हा एकदा नाव कमवण्याची संधी बिराजदारांना मिळेल. मसाला विकायला निघाली होती ना नासक्या रक्ताची, वीक म्हणावा तर नासका मसाला. हो, तुमचा मसाला बनवायचा आहे की नाही त्या केव्हापासून उभा आहे, नाही तर त्यांचा मसाला घेतो कांदायला. अहो नाही, ते काय झालंय ना, आमच्या मसाल्याच्या सामानाचं प्रमाण जरा चुकलं हो. अहो मग ते घरूनच ठरवून आणायचं ना. मला आता तासाभरात दुकान बंद करायचंय. नाही आम्हाला मसाला करायचा आहे आम्हाला. ते मी
ते मी सगळं सामान आणायला विसरलं असेल का, म्हणजे मला आठवत नाही ते. मी जाऊन बघून येऊ का? हो हो ठीक आहे, तुम्ही जा, पण लवकर या, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे ना. जा लवकर या. जर कॉन्ट्रॅक्ट तू जिंकलंस तर बिराजदारांची सून म्हणून मिरवशील, पण जर तू हारलीस तर बिराजदारांचं घर सोडून जायचं कायमचं. दादा, तुझ्या हातची चव आपण जगापर्यंत पोहोचवायची. आजी, आजी उठा. सावकाश सावकाश सावकाश. आजी, काय झालं? काय झालं तुम्हाला? काही नाही ग, थोडस गरगरल्यासारखं झालं होतं. हो का? बरं या, इथे बसा तुम्ही. या या, सावकाश सावकाश. काही नाही, ठीक आहे ठीक आहे. हा इथे इथे बसा, मी सामान घेऊन येते. बसा बसा बसा, सावकाश. आजी तुम्ही बसा, मी पाणी घेऊन आले. आजी हे घे, पाणी पे. आजी तुम्ही एवढं सामान एकटीने का आणलं? कुणाला तरी पाठवायचं ना. कोणी असतं तर कशाला आले असते ग पोरी? एका माणसासाठी प्रत्येक वेळी कोण धावून येणार? तुम्ही एकटंच राहता, मग हे एवढं सामान? बाई, माझ्या पोराचा आज वाढदिवस आहे. सुनेसोबत वेगळा राहतो, ते तिच्या मुठीत. एकट्या आईच्या काळजीने तो आज तरी येईल या आशेने त्याच्या आवडीचं बनवते. 5 वर्ष झाली गेलाय, पण बघायला सुद्धा आला नाही कधी. तो येईल या आशेने करत राहते त्याच्यासाठी. नियती कशी खेळ खेळते ना आपल्या बरोबर. ज्याला आईची माया हवी असते त्या आईच्या मायेसाठी आसुसतात, आणि ज्या आईला लेकाची माया हवी असते ती लेकरच आईला दूर लोटतात. हो पोरी, नियतीचे खेळ कोणाला चुकले नाही. तेही आहेच म्हणा. काहीच मनासारखं घडत नाही ग. अशा वेळी जीवच नकोसा होतो. आजी काय बोलताय तुम्ही? प्लीज असं काही बोलू नका. अगं काय करू, आणखी सामान आणायला पैसे पण नाही ना माझ्याकडे. कसं करणार? आजी होईल, काहीतरी चांगलंच होईल, तुम्ही नका काळजी करू. एक काम करा, माझ्याकडे मसाल्याचं सामान आहे, तुम्ही ते वापरा. आणि तुला पण मसाला बनवायचा म्हणूनच आलीस ना तू? हो, त्यासाठीच आले होते, पण आता मसाल्याचं हे सामान माझ्या काही उपयोगी पडेल असं मला वाटत नाही. पण यामुळे जर तुमचं घर जोडलं जाणार असेल, तुमचा मुलगा घरी येऊन तुम्हाला त्याच्यावर माया लावता येणार असेल, तर हे तुमच्या जास्त उपयोगी पडेल. अगं पण आजी तुम्ही नका जास्त विचार करू, ऐका माझा. मसाल्याचं सामान तुम्ही घ्या आणि त्यांना सांगा ते तुम्हाला छान दळून देतील. मुलाच्या वाढदिवसाला तुम्हाला त्याला छान रुचकर असं काही खाऊ घालायचं आहे ना. दादा, दादा, अगं रडतेस कशाला? तू प्लीज रडू नको. हे बघ, इतक्यात हिंमत हारलीस तर कसं होईल? होपफुल राहा, होईल सगळं व्यवस्थित. आपण आहोत ना, आपण करू काहीतरी, होईल मॅनेज. नको काळजी करूस.
नाही होणार आहे. काहीच होणार नाही, आपण मान्य करूया. सगळं संपलं, सगळं फुकट गेलं. एवढ्याने नाही पूर्ण करू शकणार आहे आपण ऑर्डर. आणि आता सामान आणायला पैसे नाही आपल्याकडे, बरं वेळही नाहीये. मी हरले विराजस, मी सपशेल हरले. घरात सगळ्यांना खूप अपेक्षा होत्या माझ्याकडून. माझ्यामुळे घरात सगळ्यांना न्याय मिळेल असं वाटत होतं. एकमेकांमध्ये असलेले वाद मिटतील असं वाटत होतं. पण आता मला कळून चुकले की मी कुणाच्याही अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. मी कुणालाही सुखी आणि आनंदी ठेवूच शकत नाही. काही काय बडबडतीयस राधा? हे छोटंसं कॉन्ट्रॅक्ट ठरवणार नाही तू काय करू शकतेस आणि काय करू शकत नाही ते. घरातल्या कोणी तुला पाण्यात पाहिलं ना तरी मला तुझ्यावर विश्वास आहे. तूच एक अशीच या घराची मोड बांधून ठेवू शकते. राधा प्लीज असं अवसान गळून बसू नकोस. कारण काही झालं तरी मी तुझं स्वप्न तुटू देणार नाहीये, मी तुला हरू देणार नाहीये राधा. आपण नाही हरणार आहोत. मला तुला असं हरलेलं नाही बघायचंय राधा, नाही हरणार आहेस तू. मला ठाम विश्वास आहे की काही झालं तरी आपण इथून मसाला घेऊनच बाहेर पडणार आहोत. आणि हा, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला शब्द देतो की तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आजी, काय झालं? काही हवंय का तुम्हाला? मला नाही, पण तुलाच मदत पाहिजे असं दिसतंय मला. तुझ्या बायकोला वचन दिलंस ना तू स्वप्न पूर्ण करण्याचं. ऐकलं मी ते, पण ते वचन पूर्ण कसं करणार आहेस? मसाला घ्यायला सामान लागतं, सामान घ्यायला पैकं लागतं. ते आहे तुझ्याकडे? नाही आजी, मी आता राधासाठी काही करावं लागलं तरी करेन. एवढं प्रेम करतो तिच्यावर? हो, पण तुम्ही. मी तुमची दोघांची एकमेकांवरची माया बघून बोलायला आले. एक सांगू का, तू जिच्यावर प्रेम करतो ना ती तुझी बायको लाखात एक आहे. अरे स्वतःचं स्वप्न तुटतंय तरी त्या पोरीने मला मदत केली. एका शब्दानं बी बोलली नाही. एवढ्या मोठ्या वणव्यातनं वाट काढत चाललीये. दुसऱ्याच्या सुखासाठी आणि आनंदासाठी जगणारी माणसं राहिलेली आहेत रिपोरा. त्यामुळे तिला जप, असंच प्रेम करत राहा तिच्यावर. तुला तिचं स्वप्न पूर्ण करायचंय ना, मग ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही बघ. पण ते कसं? राधा, काय ग पोरी, हे सुख माझ्या पदरात टाकून तू दुःखाच्या वाटेवर चालायला निघालीस? तुला जे जे लागेल ते सगळं माझ्या सामानातलं घे. नाही नको, तू स्वाभिमानी पोर आहे, तू घेणार नाहीस. मीच जबरदस्तीने देते तुला. आज माझा आनंद तुमचं स्वप्न पूर्ण करण्यात आहे पोरी. आजी नको, या सामानाची तुम्हाला जास्त गरज आहे. तुझं तुटलेलं घर सावरायला बघतेस ना, मग मला आधार बनू दे. जसं तू माझ्या नात्यांसाठी काहीतरी करू पाहत होती तसं आता मला पण काहीतरी करू दे. तुझं स्वप्न तुटत असताना माझं घर जोडलं जावं म्हणून मला सामान देत होती ना. मग आता ही आजी देते ना, त्याला नाही म्हणू नको. आजी पण माझं ऐका. आजीचं ऐकायचं पोरी. चल घे. तुझ्याकडे पाहून मला वाटलं
माझ्या सुनेकडेही तुझ्यासारखं मन असतं तर किती बरं झालं असतं. माझ्या पोटचा गोळा तिने माझ्या जवळच ठेवला असता कायम. पण चालायचंच. तुला घरातल्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, घरात माया करायची आहे, हीच तुझ्या मसाल्यातली गोडी आहे. नात्यात गोडवा निर्माण होणार असेल ना तर हा मसाला तयार व्हायलाच हवा. मी तर म्हणते प्रत्येक सुनेने घरात बनवावा असा हा मसाला आहे. दोघं मिळून एकमेकांची स्वप्न पूर्ण करा पोरांनो. आजी थँक्यू. खरंच तुमचे खूप उपकार झाले. तो उपकाराची भाषा केली तर सामान देणार नाही. हा चला मसाला बनवूया. हे घ्या, झालाय तुमचा मसाला. छान झालाय. आजी तुम्ही सुद्धा चाखून बघा ना आणि थोडा घेऊन सुद्धा जा. तुमच्या मुलाला आणि सुनेला हा मसाला नक्की आवडेल. अगं पण त्यांना घराची वाट दिसायला पाहिजे ना. दिसणार. यावेळी त्यांना वाट नक्की दिसणार. आणि आजी या मसाल्याने बनवलेला पदार्थ जर तुम्ही त्यांना खाऊ घातला ना तर परत जायचं नाव सुद्धा घेणार नाहीत ते. तसंच होऊ दे ग बाई. तुमच्या दोघांच्या संसाराला कोणाची नजर न लागो ग बाई. गुणी आहे ग बाई, गुणी आहेस तू. सुखी राहा बाई. हा मसाला तयार ठेवा म्हणजे क्लायंटनी त्या पोरीचा मसाला थुंकल्या थुंकल्या हा मसाला समोर करायचा. हो साहेब, असंच करू. पण काय एक विचारायचं होतं. अरे काय? रागावू नका साहेब, पण तुम्ही खरंच त्या राजवीरला बिझनेसमध्ये सामील करून घेणार आहात का? हे बेअक्कलच करे तू त्या अनाथांसारखं. हा मी काय केलं साहेब? विचार. बेअक्कली असल्यासारखा विचार केलास. त्या राजवीरला एक गाजर दिलं म्हणून काय अख्खी गाजराची शेती काढून देणार नाहीये मी त्याला. एवढी लायकी तरी आहे का त्या अनाथाची? पण त्या अनाथ मुलीला धूळ चारायची असेल, तिला एकटं पाडायचं असेल तर ह्या दुसऱ्या अनाथ राजवीरला जवळ केल्यासारखं आपल्याला दाखवावं लागेल. म्हणजे हा अनाथ त्या अनाथाला संपवेल. याला काट्याने काटा काढणं असं म्हणतात. हे अनाथ आपल्या अस्तित्वाकरता मरत असतात. एकदा का त्या अनाथ मुलीचा काटा निघाला की या राजवीरला तांदळातनं खडा काढतात ना तसा काढून बाजूला करणार आहे मी. अच्छा, असा प्लॅन आहे तर. वा साहेब वा, खूप पुढचा विचार करता तुम्ही. आणि तोच विचार आता मी सत्यात आणणार आहे.
तिला नुसतं घर सोडायला लावणार नाही, तर क्लायंटला तिच्यावर केस ठोकायला लावणार आणि दुसरीकडनं मी दावा ठोकणार आहे. मरणाची भीक मागेल इतकी तडफडत ठेवणार आहे मी तिला. कुठे राहिली ही पोरं? काय पत्ताच नाही का अजून? अजून कसे आले नाही? काय रे, सगळंच फसलं का? हो ग आई, मगाशी विराजशी बोलताना पण मला जाणवलं तसंच. आई, एखादा चमत्कार घडू दे आणि सगळं व्यवस्थित होऊ दे ग. अरे तू एकदा बघून तरी ये ना. अरे ते दोघं घरात दिसले नाही ना तर परत तमाशा होईल. हो आई, बरोबर आहे तुझं. मी एक काम करतो, मी जाऊन बघूनच येतो. हा आई, ते बघ आले. ये. राधा, विराजस, तुमचे चेहरे का असे पडले? आजी, चाचू, ते अरे विराजच बोल बाबा काहीतरी पटकन. उगाच ना जीवाला घोर नको लावूस. आपला मसाला नाही का झाला? अरे चाचू, असं कसं होईल? हे बघा, आपले मसाले फायनली रेडी आहेत. अरे काय सांगतोस काय विराजस? आता माझ्या जीवात जीव आला बघ. झाला म्हणजे आपला मसाला खरंच झाला. हो काका, आपण ठरवलं होतं सगळं तसंच झालं. आता आपला मसाला बनवून क्लायंटला देण्यासाठी रेडी आहे. हा, आणि फक्त रेडी नाही, फक्त रेडी नाही, असला भन्नाट मसाला बनवलाय ना राधाने. म्हणजे असं खोलीत घेऊन गेल्या गेल्या त्याचा सुगंध दरवळणार, असं काहीतरी असं मॅजिकल बनवलंय. बनणारच रे, बनणार. तिच्या हाताला चव आहेच. पण मला आनंद याचा आहे की राधानं बघितलेलं स्वप्न तू सत्यात आणणार आहेस. हो ना राधा, जे ठरवलं ते करून दाखवलंस. अगं तुझं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अरे पण मला काय वाटतं ना की हा मसाला तुम्ही इथे का आणलात? तिथे राधाच्या घरी जास्त सेफ राहिला असता ना. हो, पण आपल्या घरी प्रथा आहे ना, मसाला तयार झाला की सगळ्यात आधी आपण देवासमोर ठेवतो. मग हा तर बिराजदारांचा मसाला आहे, मग आधी स्वतःच्या घरी यायला हवा ना. शिवाय आता होळी आहे तर नैवेद्य म्हणून पण दाखवता येईल. राधा, आपण देवासमोर मसाला ठेवू आणि यातूनच एखादा पदार्थ करू नैवेद्यासाठी.